आता सध्या 2 अग्निशमन गाड्या आम्ही मागवल्या आहेत. त्याच्यावरचा क्रू जो आहे तो आता आम्ही शोध करतोय की आता नजर ठेवून आहोत की समुद्रातून ती बॉडी बाहेर येण्याची शक्यता आहे. शक्यतो आता असा आमचा अंदाज आहे की तो भरतीच्या वेळी का बाहेर ती आपल्याला बॉडी येणार नाही. जेव्हा पाण्याची ओहोटी होईल त्यानंतर ती बॉडी कुठल्या तरी किनाऱ्याला एक तर समुद्राच्या उत्तर दिशेला किंवा समुद्राच्या दक्षिण दिशेला या दोन्ही ठिकाणी भाग पसरट असल्याकारणाने तिथे बॉडी लागण्याची शक्यता आहे. सर आता किती आपले जवान तैनात आहेत? आता माझ्यासोबत विरार फायर स्टेशन, आचोळा फायर स्टेशनचे अग्निशमन अधिकारी, केंद्र अधिकारी विशाल शिर्के, मी म्हाडा फायर स्टेशनचा केंद्र अधिकारी किशोर पाटील असे आम्ही मिळून 15-16 जण आम्ही या ठिकाणी कार्यरत आहोत.